त्यांची जी शरीरं होती, मृत शरीरं, ती न्यायला यायचं धैर्य कुठल्याही पोर्तुगीज अधिकाऱ्याला होत नव्हतं. त्या गावचे लोक म्हणजे माझ्या गावचे लोक हे जवळजवळ 10 वर्ष कंटिन्युअसली पोर्तुगीजांविरुद्ध लढले. वा. आधी शांततापूर्ण रीतीने, मग पोर्तुगीज ऐकत नाहीत म्हटल्यावर अजून जास्त आणि शेवटी म्हणजे 1583 साली त्यांनी चक्क पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला. आणि हे कशासाठी तर पोर्तुगीज मिशनरी जे होते त्यांनी तेव्हा तोपर्यंत म्हणजे 1560 पासून पुढे गोव्यातली सगळी हिंदू मंदिरं जी होती त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या एरियाजमध्ये ती सगळी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली होती. पण माझ्या गावातल्या लोकांनी 1583 मध्ये ह्या पोर्तुगीज मिशनऱ्यांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला होता. आणि अजून एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो लढा होता तो कुठल्या राजांनी दिलेला नव्हता किंवा एका सेनापतींनी दिलेला आणि आता आपण करूया युद्ध म्हणून त्यांनी लोकांना तयार केलं असं नव्हतं. तर पूर्ण कुंकळलीचे वेगवेगळ्या स्तरांमधले जे लोक होते, तशी ती लोकशाही चळवळ होती तसं पाहिलं तर. ते सगळे लोक एकत्र येऊन, कारण त्यांना माहिती होतं की बरीचशी मंदिरं तोडली गेलेली आहेत आणि आमच्या गावामधलं मंदिर आम्ही तोडू देणार नाही, म्हणून ते जेव्हा मिशनरी आले आणि त्यांनी ऍक्च्युली मंदिर जिथे होतं शांतादुर्गेचं माझ्या गावामध्ये, तिथे एक क्रॉस उभारला आणि तिथे गाय मारली. ते जेव्हा तिथल्या लोकांना कळलं तेव्हा त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या पोर्तुगीजांना कंठस्नान घातलं आणि जवळजवळ 17 लोक मेले त्या लढाईमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये पोर्तुगीज सैनिक पण होते, काही पाद्री पण होते. त्यांची स्मारकं अजूनही आहेत माझ्या गावामध्ये. त्याच्यानंतर म्हणजे त्यांची दहशत इतकी होती माझ्या गावातल्या लोकांची की त्यांची जी शरीरं होती, मृत शरीरं, ती न्यायला यायचं धैर्य कुठल्याही पोर्तुगीज अधिकाऱ्याला होत नव्हतं. जवळजवळ 2 दिवस ती शरीरं आमच्या गावात तशीच पडून होती. त्याच्यानंतर मग त्यांनी खूप मोठी कुमक पाठवली आणि त्याच्यानंतर खूप मोठी लढाई झाली.